प्रतीक्षा's कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज स्पेशल आणि पारंपरिक चव घेऊन आली आहे। सुक्या बोंबीलचा झणझणीत रस्सा। घरात बोंबील आणतात तेव्हा काही ना काही भन्नाट बनतंच आणि आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी आवडती बोंबील बटाटा रेसिपी। तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी अशा प्रकारे बोंबील घेतले आहेत। हे बोंबील आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि आपण ते बोंबील पाण्यात ठेवणार आहोत। वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण आणि मिरची घ्यायची आहे। फोडणीसाठी आपण उभा कापलेला कांदा आणि टोमॅटो घेतला आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। भांडं छान आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपण हाय फ्लेमवर गरम करून घेणार आहोत। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। बोंबील बटाट्याचा रस्सा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते, पण मी अतिशय तुम्हाला साधी पण चविष्ट अशी रेसिपी दाखवली आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग आता बदललेला आहे। साहित्य अगदी साधं पण चव मात्र जबरदस्त। आणि हा रस्सा बनवताना स्वयंपाकघरात सुगंध दरवळायला लागतो आणि भूक लागते। छान आपला कांदा परतून झाला आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे। बोंबील बटाट्याचा रस्सा झणझणीतच भारी लागतो म्हणून मस्त आपण मसाला टाकून घेणार आहोत। 3 मोठे चमचे मसाला टाकला आहे। मसाला परतताना फ्लेम आपल्याला लो किंवा मीडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवर मसाला परतला की तो जळून जाण्याची शक्यता असते आणि चव सुद्धा वेगळीच लागते, म्हणून नेहमी मसाले परतताना फ्लेम लो ठेवायची आहे। ही केवळ रेसिपी नाही तर आठवणीची चव आणि घरच्या जेवणाची ऊब आहे। ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे बोंबील बटाट्याचा रस्सा बनवला जातो। आता आपल्याला त्याच्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकायचं आहे। छान हे वाटण आपण त्या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेणार आहोत। जे नॉनव्हेज प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी खास आहे। अशा प्रकारे मी बोंबील आणि बटाटा पाण्यात ठेवला होता। व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 वेळा बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता ही बोंबील बटाटा आपण त्या वाटणामध्ये टाकणार आहोत आणि छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट छान आपण हे हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत, म्हणजे जो बोंबलामध्ये वैसट वास असतो तो निघून जाईल आणि बोंबील छान चविष्ट बनतील। त्याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे। तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही कोकम सुद्धा टाकू शकता। टोमॅटो टाकल्यामुळे रश्श्याला एक वेगळी चव येते आणि रस्सा खूप भन्नाट बनतो। हा रस्सा इतका टेस्टी होतो की एक घास खाल्ला की हातच थांबणार नाही। हा बोंबील बटाट्याचा रस्सा तांदळाच्या भाकरीसोबत भन्नाट लागतो। आणि पहिल्याच घासात तुम्हाला समजेल की ही काहीतरी स्पेशल रेसिपी आहे। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणारे बोंबील बटाटा रस्सा। सुके बोंबील, खास मसाला आणि झणझणीत रस्सा, एकदम झक्कास। बोंबील खाण्याची खरीखुरी मजा या रश्श्यावरूनच आहे। आता कोकणचा स्वाद थेट तुमच्या ताटात। चव अशी की हा रस्सा तुम्हाला पुन्हा पुन्हा खावासा वाटेल। आता आपल्याला त्याच्यामध्ये बोंबील बटाटा शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे, म्हणजेच तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। हा रस्सा तुम्ही तांदळाची भाकरी, चपाती किंवा गरमागरम भातासोबत खा, खूप भारी लागतो। बोंबील ज्यांना आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील असा हा भन्नाट रस्सा बनतो। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत आणि मस्त आपल्याला बोंबील आणि बटाटा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। बोंबलाची संपूर्ण चव ही बोंबलाच्या शिजवणाऱ्या आहे, म्हणून व्यवस्थित आपण बोंबील शिजवून घेणार आहोत। या रेसिपीसाठी आपल्याला फार काही खास साहित्य लागलं नाहीये,
घरगुती रोजच्या वापरातलं साहित्य आपण वापरलं आहे. 5 ते 10 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. छान उकळी आणायची रश्श्याला. 7 मिनिटांनंतर मी झाकण काढलं आहे. व्यवस्थित उकळी आली आहे, रश्श्याला बघू शकता. आणि ह्या बोंबॅलचा वास, सुगंध घरभर दरवळला आहे. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तरी तुम्हाला सहजपणे जमू शकेल. ही रेसिपी तुम्ही दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी खास बनवू शकता. सर्वांना हा वेगळा स्वाद नक्की आवडेल. पुन्हा आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं. 5 मिनिटांनंतर झाकण काढलं आहे. हा बोंबील बटाट्याचा रस्सा माझा पर्सनल फेवरेट आहे. तुम्हालाही आवडेल असा आहे. व्यवस्थित आपला बोंबील आणि बटाटा शिजला आहे. गरमागरम बोंबील बटाट्याचा झणझणीत रस्सा खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शेअर करा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.